विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवानंतर आता महाविकास आघाडीची शक्ल उडण्याची चिन्ह दिसू लागलेली आहे। आगामी महापालिका निवडणुका स्वबळावरती लढवण्याचा एक प्रकारे नारा उद्धव ठाकरेंच्या पक्षाने दिलाय। ठाकरेंच्या पक्षाच्या ही रणनीती महाविकास आघाडीच्या मुळावरती येण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीत एकत्रितपणे लढलेल्या महाविकास आघाडीला 50 आमदारांची संख्या सुद्धा गाठता आली नाही। अशातच आता महानगरपालिका निवडणुकांसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं आता महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिलाय। मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगतो आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचं। तरी पण आम्ही एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांशी चर्चा करू आणि त्यांना विनंती करू की आपण एकत्र लढूया। नाही आले तर आमचा मार्ग मोकळा आहे। आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींच्या जवळ मी चर्चा करू आता पुढे काय करायचं ते। आता महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचं विसर्जन होणार की महाविकास आघाडी अबाधित राहणार हे लवकरच कळेल। महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडीला तडे जाऊ लागल्याचं आता लपून राहिलेलं नाहीये। महाविकास आघाडीतील या बिघाडीवरती सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधलाय। ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आली का अशी चर्चाही सुरू झाली। यावरून आता सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडी आणि ठाकरेंच्या पक्षाला टोले हाणलेत। त्यांनी एकत्रित लढावं, वेगळं लढावं, की राहील की तुटेल याच्याकडे आमचं लक्ष नाही। महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत राहील। उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। जसं आपण बोलतो बैल गेला आणि झोपा केला, हातातनं सगळं गेलं। ज्या वेळेला दुरुस्त होण्याची आवश्यकता होती, परंतु राजकारणामध्ये देर आहे दुरुस्त आहे। मग आपल्याला जर एवढंच होतं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस सांगितलं होतं की आपण विचारधारा सोडू नका, त्याच वेळेस हे ऐकलं असतं तर आज हे दिवस त्यांना आले नसते। मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या पक्षासाठी अस्तित्वाची लढाई आहे। जागा वाटपातील रस्सीखेच टाळण्यासाठी ठाकरेंच्या पक्षानं स्वबळाचे नारे दिल्याची चर्चा आहे। एनसीपीतल्या फुटीनंतर पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवरती जोरदार टीकास्त्र डागलेलं होतं। अशातच अजित पवार आणि सुप्रिया सुळे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये एकत्र आलेले नव्हते। बारामतीतल्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकाच व्यासपीठावरती बघायला मिळाले। गेल्या वर्षी झालेल्या एनसीपीतील फुटीनंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमात कधी एकत्र आलेले नव्हते। मात्र आज बारामतीतील एका कार्यक्रमात अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावरती आहे। आज अंजनगाव इकडे महावितरण कंपनीच्या उपकेंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळेला अजितदादांसोबत सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होत्या। मात्र यावेळेला दोघांनीही एकमेकांशी बोलणं टाळल्याचं पाहायला मिळालं। केंद्राचं काम असू दे किंवा राज्याचं काम असू दे, तुम्ही सगळ्यांनी जर हजेरी लावली तर लोकांनाही उत्साह होतो आणि शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत। त्यामुळे लोकांच्या सेवेसाठी जी काही कामं होतात त्याच्यात आमचा फुल ना फुलाची पाकळी हातभार जर लागला तर त्याच्यासाठीच तर निवडून आम्ही आलो। शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली होती। त्यानंतर आज सुप्रिया सुळे आणि अजितदादांनी सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येत राजकीय मतभेद काही प्रमाणात कमी होत असल्याचे जणू संकेत दिले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मकोका लावण्यात आलेला आहे। पोलिसांनी 8 जणांवरती मोका अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळे संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांभोवती कायद्याचा फास आता आवळला गेला आहे। बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीनं आरोपांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे। विष्णू चाटे, सुदर्शन घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनावणे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे एवढंच नाही तर महेश केदार आणि कृष्णा आंधळे हेच ते 8 आरोपी आहेत ज्यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप आहे। यातील कृष्णा आंधळे अद्यापही फरार असून त्याला जेरबंद करण्याचं आव्हान सीआयडी समोर आहे। आता 8 जणांवर मोक्का लावल्यामुळे वाल्मिक कराडचं काय होणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे। आका म्हणत असेल मेरा कुछ संबंध नहीं है, तूच तो मेन है। वाल्मिक कराडवर पोलिसांनी पवनचक्की खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। पण खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा सहभाग आहे। त्यामुळेच खंडणी आणि हत्या प्रकरणाचा एकमेकांशी संबंध आहे का याचा तपास सीआयडी तसंच एसआयटी कडून केला जातोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 8 आरोपींवरती मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवर सुद्धा हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी केली आहे।
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना आता मोक्का लावण्याचा निर्णय सीआयडीनं घेतला. अशातच पवनचक्की खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा अटक करावी आणि मोक्का लावावा अशी मागणी केली जाते. खंडणीतले आरोपी आहेत, जे खुनातले हे दोन्ही एकच, हे वेगळे नाही आहेत. त्यांना सगळ्यांना 302 मध्ये घेतलं पाहिजे. आम्ही पहिल्या दिवशीपासून आमची मागणी तीच आहे. अजून सुद्धा वाल्मिक कराडला मोक्यात घेतलं नाही. आगामी काळात खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीच्या हाती कोणते पुरावे लागतात त्यावर वाल्मिक कराडचं भवितव्य अवलंबून असेल. पवनचक्की खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अशातच वाल्मिक कराडवरती ऊस तोडणी यंत्र मालकांची फसवणूक केल्याचा आरोप केलेला आहे. शासकीय अनुदान मिळवून देण्याचा आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप वाल्मिक कराडवरती आहे. ऊस तोडणी यंत्राचे 36 लाख रुपये शासकीय अनुदान मिळवून देतो असं सांगून वाल्मिक कराडने 140 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. सोलापूरसह राज्यातील 140 ऊस तोडणी यंत्र मालकांना 11 कोटी 20 लाख रुपयांना गंडा घातल्याचा आरोप करण्यात आला. वाल्मिक कराड सोबत घेतलेल्या भेटीचे व्हिडिओ या शेतकऱ्यांनी समोर आणले. अनुदान देतो म्हणून आम्हाला वाल्मिकांना कराड यांनी फसवून आमच्याकडून 8 लाख रुपये त्यांनी घेतले आणि 8 लाख घेऊन आम्हाला अनुदान देतो म्हणून आम्हाला फसवून आम्हाला त्यांनी परत बिल्ला बोलवलं, पैसे काय दिले नाही तर परत. त्यांनी जर पुरावे सादर केले, आम्ही आधी चौकशी करू त्याची. पुरावे सादर केले तर ते सगळे पुरावे यामध्ये घेऊ, आमच्या वरिष्ठांना ते अर्ज पाठवू आणि त्यांनी जर मंजुरी दिली त्याला गुन्हा दाखल करायची तर या ठिकाणी गुन्हा दाखल केला जाईल. मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना या प्रकरणी आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमधील घटनेवरती भाष्य करताना अप्रत्यक्षपणे भाजप आमदार सुरेश धस यांना टोला लगावलेला. अशा घटना राज्यामध्ये सगळीकडे घडत आहेत. कुठलीही घटना होते, भांडणं अथवा खून होतात, ज्यांना राजकारण करायचंय त्यांच्यासाठी संधी आहे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना टोला लगावला आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून भाजपचे आमदार सुरेश धस आक्रमक झाले आहेत. हत्या प्रकरणावरून धस हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची वारंवार मागणी करतायत. यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. ते जर म्हणतायत की त्यांना जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत कारवाई करणं अनुचित आहे आणि जर अजित पवार म्हणतायत की जर शोध लागला, कोणाचाही संबंध असेल तर त्याला सोडणार नाही आणि मी काल त्यांचं वाक्य अगदी माझंही असेल तरी मला सोडणार नाही. बीडची बदनामी होत असल्याचं पंकजा मुंडे यांचं म्हणणं आहे. आणि त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना, कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं. देशमुख हत्या प्रकरणावरून धस हे धनंजय मुंडे यांना टार्गेट करतायत. यावरूनच पंकजा मुंडे यांनी त्यांना टोला लगावला. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालेली. सुशील कराडवरती सोनं लुटणं, वाहन बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्याचा आरोप करण्यात आलेला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही म्हणून पीडितांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडच्या विरोधात सोलापूर कोर्टाचं दार ठोठावण्यात आलंय. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड यानं त्याच्या जुन्या मॅनेजरला धमकावून मारहाण केल्याचा आरोप आहे. घरात घुसून पिस्तूलच्या धाकानं लूट केल्याची तक्रार सुशीलच्या मॅनेजरनं केली होती. सुशीलसह त्याचा मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार विरोधात सुद्धा तक्रार दाखल करण्यात आली आहे. 2 ट्रक, 2 कार, परळीतला प्लॉट आणि सोनं लुटल्याची तक्रार झाली आहे. सोलापूर कोर्टानं सुशील कराडला म्हणणं मांडण्याचे आदेश दिलेत. तिच्या तक्रारीची दखल घेत नसल्यामुळे तिने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या कोर्टात तक्रारी अर्ज दाखल केला. व्यापाऱ्यांकडून जी वसुली करायची आहे ती वसुली फर्मच्या खात्यावर न घेता ती परस्परपणे स्वतःच्या बँक खात्यावर त्याने घेतलेली होती. तसेच यातील फिर्यादीच्या सुद्धा बँक खात्यावर घेतलेली होती. आता 13 तारखेच्या सुनावणीत कोणते महत्त्वाचे पुरावे मांडले जातात का यावर या प्रकरणाचं भवितव्य अवलंबून असेल. तर रवींद्र चव्हाण माध्यमांशी संवाद साधत होते. वसई ज्वेलर्सवरती दरोडा टाकून 50 तोळे सोन्याची लूट करण्यात आलेली आहे. वसईच्या अग्रवाल कौल सिटीतील हा प्रकार CCTVमध्ये कैद झालेला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या 6 टीम स्थापन करण्यात आलेल्या आहेत. वसईच्या अग्रवाल कौल सिटी इथे असलेल्या मयंक ज्वेलर्समध्ये शुक्रवारी रात्री 9:15च्या सुमारास अज्ञात 2 चोरट्यांनी प्रवेश केला. पिस्तुलाचा धाक दाखवून तेच त्यांच्या डोक्यात मारून त्यांच्या हातातील सोन्याचे दागिने असलेले ट्रे घेऊन पसार झाले. अंदाजे 50 तोळे सोन्याची लूट या चोरट्यांनी केली आहे. जवळपास 40 लाखाच्या आसपास मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. या घटनेचा सगळा थरार CCTVमध्ये कैद झालाय.
50 तोला अभी वो बोल रहे हैं, उनका लड़का भी 50 तोला बोल रहा है, 40 लाख तक हो सकता है। वी आर वर्किंग ऑन दैट। उनको मार कितनी लगी और उनकी परिस्थिति क्या है? परिस्थिति आउट ऑफ डेंजर है, उनको हॉस्पिटलाइज ही इज हॉस्पिटलाइज हॉस्पिटल में एडमिट है, ट्रीटमेंट चल रहा है। या चोरट्यांना शोधण्यासाठी क्राईम ब्रँचची पथकं स्थापन करण्यात आलेली असून चोरट्यांचा शोध सुरू आहे। सोलापूरमध्ये भाकरी बनवण्याची स्पर्धा पार पडलेली आहे। 2 तासात अधिकाधिक भाकरी बनवण्याची ही स्पर्धा होती। या महिलांनी बनवलेल्या कडक भाकरी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांना देण्यात येणार आहे। सोलापूर शहरात अनोख्या स्पर्धेची चर्चा सुरू आहे। सोलापूरमध्ये भाकरी बनवण्याची स्पर्धा पार पडली। ड्रीम फाउंडेशन कडून भाकरी बनवण्याची स्पर्धा भरवण्यात आली। या स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। या महिलांनी बनवलेल्या कडक भाकरी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांना देण्यात येणार आहे। सहभाग घेऊन खूप छान वाटलंय आणि सरांनी आणि मॅडमनी खूप सुंदर उपक्रम केलाय। आम्ही इतकं एन्जॉय करतोय ना, हे असं उपक्रम कधीच पाहिलेला नाही आम्ही। खूप छान, पहिल्यांदाच आलोय सर आम्ही। राज्यातील 300 महिला या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या होत्या। या स्पर्धेच्या भाविकांची प्रसादरूपी सेवा केल्याची आनंदाची भावना या महिलांमध्ये होती। शाकंभरी नवरात्र महोत्सवाचा उत्साह तुळजापुरात पाहायला मिळतोय। या निमित्ताने आज सकाळी जलकुंभ यात्रा पार पडली। शेकडो महिला या यात्रेमध्ये सहभागी झाल्या। आज शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या 5व्या दिवशी तुळजाभवानी मातेची भवानी तलवार पूजा मांडण्यात आली। स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना देवीने भवानी तलवार दिली अशी आख्यायिका सांगितली जाते। त्यामुळे तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार भेट दिल्याच्या रूपामध्ये देवीची या उत्सवातली विशेष पूजा बांधली जाते। यावेळी हजारो भाविकांनी तुळजाभवानी चरणी लीन होत देवीचं दर्शन घेतलं। तर धाराशिव तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेल्या जलदिंडी उत्सव पार पडला। 5000 महिला इंद्रायणी कुंडातील जलकुंभ घेऊन यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या। मिरवणुकीत सनई चौघडे, वारूवाले, हलगीवाले, आराधी मंडळी पारंपरिक वाद्यांसह जलयात्रेमध्ये सहभागी झाले। साताऱ्यातल्या पाली इथे खंडोबा यात्रा पार पडते। आज खंडोबा आणि म्हाळसाचा विवाह सोहळा पार पडलेला आहे। या निमित्ताने हजारो भाविक पालीमध्ये दाखल झाले। या यात्रेच्या वेळेला भंडाऱ्याची उधळण करण्यात आलेली। साताऱ्यातल्या पाली इथे खंडोबा म्हाळसाचा विवाह सोहळा पार पडला। खंडोबाच्या या यात्रेला महाराष्ट्रासह परराज्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। लाखो भाविक भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत या सोहळ्यात सहभागी झाले। राज्यासह परराज्यातून आलेल्या सासनकाठ्या उत्सवात सहभागी झाल्या। मानाच्या बैलगाड्या आणि कोल्हापूरचा चोपदाराचा मानाचा घोडा खंडेरायाला घेऊन विवाहस्थळावरती संध्याकाळी पोहोचला। त्यानंतर म्हाळसा खंडोबाचा विवाह सोहळा पार पडला। यावेळेला पालित करण्यात आलेल्या भंडाऱ्याच्या उधळणीमुळे इथला परिसर अक्षरशः न्हाऊन निघाला होता। अयोध्येतील रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला आज तिथीने 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। या वर्षपूर्ती निमित्ताने अयोध्येमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून 3 दिवसांच्या सोहळ्याची तयारी सुद्धा केली आहे। अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा वर्धापन दिन सोहळा आजपासून सुरू झालाय। 22 जानेवारी 2024ला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झालेली। याच निमित्त आजपासून वर्धापन दिन सोहळा करण्यात येतो। प्रतिष्ठा द्वादशी सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली। 3 दिवस सोहळा साजरा होणार आहे। या निमित्ताने अयोध्या नगरी सजली आहे। मंदिर परिसर फुलांनी सजलेला आहे। तर मंदिराला भव्य आणि आकर्षक अशी रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे। या सोहळ्यासाठी रामलल्लाला खास असा पोशाख सुद्धा शिवलेला आहे। प्रतिष्ठा द्वादशी सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी रामलल्लाला अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर महाआरती पार पडली। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलंय। प्रतिष्ठा द्वादशी सोहळ्यानिमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये संगीत, कला आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गज आपली कला सादर करणार आहेत।